मागच्या वेळेस आईले म्हटलं होतं की दळण करायचं असलं की लवकरच सांगत जाय मले. दळण संपायच्या पहिले, कारण वावरात जायचं असलं की लय गडबड होते मग. आणि उद्या जायचं आहे मला वावरात, आणि तिचे कामं असले की मस्त चहा ठेवला होता तिनं आणि मला जाग्यावरच घेऊन आली. आणि मी मग चहा पिऊन घेतलं आणि प्लेटही ततीच ठेवली. तर आईनं मस्त प्लेट उचलून नेली. मस्त लाडी गोडी लावते का तिचे कामं करून घ्यायचे असले की. मग गहू गाऊन घेतले पटकन, आणि गावातलं सोंडेन पीठ झालं होतं. वारात टाकलं की ते सगळे सोंडे घरात घुसतात, तर मग बाहेर झटकून आणली चुमडी मस्त. आणि आता पाहिजेच होतं मला लंगडू महाराजले पाणी, कारण की लंगडू महाराज आमचे लंगडे हात, त्याचे पाय काम नाही करू राहिले. तर सकाळ संध्याकाळ त्याची सोय घ्यास लागते चारा पाण्याची. लंगडू महाराजले पाणी पाजलं होतं मस्त. आणि आता मला कपडे न्यायचे होते घरात, पण आईची साडीच राहिली होती सकाळपासून वाहू घालायची. तर मग काय, आईची साडी वाहू टाकली मस्त. आणि दळणही नेलं घरात, कारण बकऱ्या याचा टाईम झाला होता. आणि आल्या की सगळ्या बकऱ्या फिरतीन गव्हावरच. माही चालते कामाची गडबड आटप्याची, नाही तर चालते म्हणतातच हे कर बाई ते कर बाई. मग काय चायनीन चुंबडी नेऊन ठेवली वर. आणि आता मस्त असे हातपाय धुवून घेतले आणि पुसूनही घेतले, कारण गव्हात एवढा धुळला होता की लय सगळे हातपाय पांढरे बक्क झाले होते. तर मग हातपाय धुवून घेतले मस्त आणि पुसूनही घेतले. आता मला कपडे न्यायचे होते घरात, कपडे काढून घेतले, कारण बकऱ्या आला की मग काहीच सुचत नाही. पहिले बकऱ्या बांधा लागतात, नाही तर सगळ्या घरादारात पाहतात. ते कपडे आणले मस्त अशा घड्या केल्या. घड्या करत नाही, कपाटात ठेवत नाही कपडे. तर बकऱ्या आल्या होत्या, कपाटातही लय जास्त पसारा झाला होता, आवरा लागते एक दिवस. मग बकऱ्या बांधल्या आणि दादाले ठेवला चहा, आणि मलाही गाऊन घेतला बशीत मस्त. आणि दादाले नेऊन दिला, कारण की दादाले इकडे बोलवा होतं. लय जीव थकते बकऱ्याच्या मागं चालत चालत, कारण 2-3 दिवस झाले मी पाहिलं, मी गेली होती. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग.